नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. आता निघत आहे मी ते काल जे ब्लाऊज टाकलं होतं ना ते आणायला, कारण अर्जंटमध्ये मागितलं होतं त्यांना ब्लाऊज शिवून. तर एका दिवसात त्यांनी शिवून दिलं. काल मी टाकलं आणि आज संध्याकाळपर्यंत त्यांचा फोन पण आला होता मला की भाभी आपका ब्लाऊज सिल्के हो गया है रेडी, अभी आप आ जाओ. तर अर्जंटमध्ये म्हणजे थोडे पैसे एक्स्ट्रा द्यावे लागले. अर्जंटमध्ये मिळून गेला आपल्याला ब्लाऊज. तर चला मग आता मी जाऊन घेऊन येते. आणि हो, एक किस्सा पण तुमच्यासोबत शेअर करते घरी येऊन, जो माझ्यासोबत आज घडला. आणि हे असं कोणासोबत घडू नये म्हणून मी पहिल्यांदाच तुमच्यासोबत शेअर करते. साहेब येतात आपल्यासोबत. चलो, हां बाय बाय बेटा, बाय. सलॉनमध्ये आलेली आहे फेशियल करायला. ॲक्च्युली काय झालं की आता यांना कॉल केला तर हे बोलते की थोड्या वेळात बंद होणार आहे, म्हणून इकडे आली. मग म्हटलं की इकडचं काम आटपलं, फेशियल वगैरे झालं. फेशियल करायला आले होते कारण उद्याला मला निघायचं आहे अकोटला जायला, सकाळीच निघायचं आहे. म्हणून म्हटलं आता फेशियल करून घेते, कारण उद्या तर माझं होणार नाही बिलकुलच. आणि तिथे गेल्यानंतर तर काहीच होणार नाही. म्हणून मग आता इथे फेशियल वगैरे करून झालं की मग जाते बुटीकवाल्याकडे. म्हणजे तिथे ब्लाऊज शिवून त्यांनी ठेवलेलं आहे, तर तिथे ब्लाऊज घेते. नंतर घरी जाते. घरी जाऊन मला सासरीसुद्धा जायचं आहे, कारण मी तुम्हाला काल लाईव्हमध्ये सांगितलं होतं आईला बोलवायचं आहे म्हणून. तर आईला घ्यायलासुद्धा जायचं आहे आम्हाला. तर तिथे पण जायचं आहे भातकुलीला. तर सासरी जाऊन मग आता ताईंना कॉल केला तर थोडा लेटच होणार आहे म्हणून. तर आता बाहेर आलेला म्हटलं तर हे सर्व काम आटपून मग जायचं आहे. थोडंफार आणखी मार्केटचं काम पण होतं, तर ते पण आधी केलं आम्ही. नंतर इथे सलॉनमध्ये आलो. सलॉनमध्ये आल्यानंतर आता इथेच वेळ होणार आहे माझा फेशियलसाठी. तर हा फेशियल वगैरे करून झाला की मग माझे सर्व कामं आटपून जातील बाकीचे आजचे. आणि आईला वगैरे घेऊन आलो की मग उद्याला मी निश्चिंतपणे जाऊ शकते, कारण मुलांचे पेपर सुरू आहे ना. म्हणून मग आईला आई असला की टेन्शन राहणार नाही मला. आई सांभाळून घेतील सर्व आणि मग मी आरामात जाऊ शकणार आहे तिथे. एक दिवस आधी मी जात आहे, बाकी तर काय नाही आहे. 8ला प्रोग्राम आहे आणि मी 7ला जाणार आहे. तर म्हणून हे सर्व होत आहे. नाहीतर मी 2-3 दिवस आधी गेली असते, पण मुलांची एक्झाम सुरू आहे तर त्याच्यामुळे मला थोडं टेन्शन आलं होतं की आता कसं जाऊ, काय करू ते. कारण दोन्हीही मुलं इथेच राहणार आहे आणि यांची ड्युटी असल्यामुळे हे बघू शकणार नाही घरचं, म्हणून मग आई वगैरे सांभाळून घेणार सर्व. गैल्वेनिक फेशियल इंस्ट्रूमेंट है, उसमें अल्ट्रासोनिक फ्रेगरेंसी जाती है, उससे स्किन में हम आयरन डालते हैं, उससे हड्डी मजबूत होती और उससे फिर जो स्किन लटक रही तो उस लटकना मतलब एंटी एजिंग रोकने के लिए और फेशियल का ग्लो बढ़ाती है. एंटी एजिंगचं काम करते हे. ये गैल्वेनिक ट्रीटमेंट है और फेशियल का ब्राइटनेस बढ़ता है. जैसे कि अपनी एज बढ़ जाती है, कोई सर में रबड़ लगा हो, रबड़ थोड़ी देर के बाद में लम जाता है. वैसे अपनी समय के हिसाब से अपनी स्किन की एज बढ़ी जाती है, उसको रोकने के लिए एंटी एजिंग करना. उस समय आपको गोल्ड डायमंड फेशियल उससे नहीं रोकने वाला आपका. एक फेशियल इंस्ट्रूमेंट है ये एडवांस फेशियल है. ये अभी सिर्फ आपको मेट्रो शहर में ही मिलेगा, अमरोली जैसे शहरों में नहीं है. इसमें विटामिन ई के हम मॉइस्चर के ये सीरम डाले हैं. पहले हमने जो फेशियल किए उससे स्किन के सारे पोर्स खोल दिए और पूरा अंदर से ऑयल निकाल दिए एक्स्ट्रा का. अभी नेचुरल जो है प्रोडक्ट्स का ऑयल डाल रहे हैं, मॉइस्चर डालने से कैसा ब्राइटनेस बढ़ेगा ये गैल्वेनिक के जरिए. और ये जो फंक्शन अटेंड करने वाले वहाँ पे पूरे एकदम प्रीटी दिखेंगे. प्रीटी दिखेंगे मैम. साथी वगैरह पीते ना तो ब्लड प्यूरिफायर वही डालते हैं. हाँ, आपके मुँह में टेस्ट बदल रहा हूँ अंदर, उससे अलग टेस्ट आ रहा हूँ अंदर. वो फ्रेगरेंसी जाएगी. ये छोड़ दी ना आपने, ये को डस्ट के फ्रेगरेंसी आ रही है. जब आपको शूट करना पड़ा यहाँ पे रेड हो जाएगा. शूट नहीं करके कोई रेड वाला था, शूट वाला मतलब ग्रीन है. इसका आपको फील हो रहा है. किसी को माइनस शूट होता है, किसी को प्लस शूट होता है. आपको प्लस शूट हो रहा है, माइनस में ज़्यादा शूट होता है. ये भी माइनस और ये शूट नहीं कर रहा है. किसी किसी को माइनस शूट कर रहा है. जिसको बहुत पिम्पल होते हैं ना तो हम माइनस करते हैं, मतलब पिम्पल्स को अंदर जला देते हैं. इसको माइनस करना तो बड़ा है ना, जैसे स्किन बहुत लटक की अपनी चर्बी होगी, एक्स्ट्रा फाइबर होगी, उसको माइनस करके पिघाल देते हैं. तो स्किन
ग्राफ्टिंग भी हो रही है, जेल में एक्स्ट्रा का फैट भी निकाल देता है। तो दोनों काम करता है, एंटी एजिंग भी होगा और लड़की की चर्बी भी हटा रहा है। लेकिन इसका सेटिंग में आपको 15-20 दिन में एक बार आके करना चाहिए। 3-4 सेटिंग में बहुत ज़बरदस्त रिजल्ट आता है। ये एडवांस फेशियल है, लेकिन कोई भी फेशियल पे नहीं चलता जो इसके प्रॉपर फेशियल है उसी पे। पूरी स्किन की फाइन लाइन क्लियर कर रहे हैं अच्छे से, बारीक बारीक। अच्छा। और एक्स्ट्रा के जो बाल आने वाले उसको भी रोकता है। अच्छा। सभी चीज़ के काम करता है, चेहरे के 5-6 प्रॉब्लम पे काम करता है। लेडीज के लिए बनाया गया? नहीं, जेंट्स और लेडीज दोनों के लिए। ज़्यादातर प्रोडक्ट लेडीज के लिए मिलते हैं। नहीं, वो मार्केटिंग लेडीज के लिए ही ज़्यादा करते हैं। ब्यूटी वही होता ना। अभी शाहरुख सलमान ऐड करने लगे, पहले फेयर एंड लवली लेडीज के नाम से बिकती थी, आदमी लगाते थे उसको। आप नेट पे सर्वे करो, लेडीज 30% कॉस्मेटिक यूज करते, 70% मेल यूज करते वर्ल्ड वाइड, इंडियन नहीं वर्ल्ड वाइड। याचं एक आणखी एक आपल्याला आपण हातात पण पकडलेला आहे, हे हातात पकडायला दिलं, अर्थिंग है, अर्थिंग आहे हे, उससे मशीन चलती है बॉडी पर। अच्छा। ब्लड का 0.5 पॉइंट ओल्ड लेता है अपने। अच्छा अच्छा। वो करंट फेशियल केल्यानंतर रिझल्ट जर रिझल्ट चांगला आला तर मग आपण नक्कीच कंटिन्यू करूया फेशियलला, बघूया। मी सांगतेच तुम्हाला कसा रिझल्ट येतो तर, आणि तुम्हाला पण दिसूनच जाणार। पहिल्यांदा तुम्ही बघितलेलंच आहे, मी घरून निघताना शूट केलं ते, जे घरी निघताना बोलले होते। तर मग त्याच्यानंतर आता आज किंवा मग आज हे फेशियल झाल्यानंतरच बघेल, आणि नंतर मग उद्यापर्यंत किंवा मग परवापर्यंत आपल्या प्रोग्रामपर्यंत आपल्याला ग्लो तर येणारच आहे फेशियलचा डेफिनेटली। तर मग चांगला रिझल्ट आला तर मी तुम्हाला सांगतेच, आणि तुम्ही पण बघा। मग तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता, आणि तुम्ही येऊ शकता भैयाच्या सलॉनला, मी नंतर दाखवेलच तुम्हाला। बघा छान वाटत आहे आता, सध्याच तर इतकं छान वाटत आहे। आता बघू आपण उद्यापर्यंत आणखी जास्त। हां, चेहरा चमकेगा, सब पॉलिश हो गया। पॉलिश हो गया म्हणते भैया। तर चला मग आपण आता घरी जाऊ आणि बघू उद्याला आणखी चांगला रिझल्ट येईल। सध्या तर आता असा रिझल्ट आलेला आहे सध्या। बघा हा तर रिझल्ट मसाजचा आहे, आणि आपल्या प्रोडक्ट्स वगैरेचा आणि ह्या सर्व गोष्टी जे ट्रीटमेंट केलेली आहे आपण त्याचा आता घरी जाऊन आपल्याला माहिती पडणार सर्व, आणि मग बघू आपण। लाइटिंगचा पण फरक पडतो है, इथे इकडे शॅडो येत आहे तर इथे हां माहीत पडते। हां अभी ठीक आहे, आता माहीत पडेल आपल्याला। घरी जाऊन दाखवते मी तुम्हाला, ठीक आहे व्यवस्थित। बस आता बघा, तर जेव्हा जिथे शॅडो नाही येत ना तिथे चांगलं वाटत आहे। आता ते ईश्वरचा ग्लो आपण उद्या आणखी बघू। चला मग। इतका वेळ झाला, ब्लाऊज शिवून आणलेला आहे। ब्लाऊज तिथे ऍक्च्युअली काय झालं होतं की थोडं त्यांनी टाईट केलं होतं, तर मला आणखी तिथे वेळ झाला। पहिल्यांदा ते सलॉनमध्येच वेळ झाला, नंतर मग तिथे थोडा म्हणजे एक शिलाई त्यांनी टाईट झाली होती, कारण ते वेल्वेटचं असल्यामुळे। तर त्यांनी ते मग मी चेंजिंग रूममध्ये चेंज करून बघितलं, तर थोडं टाईट होतं, थोडंच जास्त नव्हतं, पण तरी मला असं वाटलं की कम्फर्टेबल असायला पाहिजे, म्हणून त्यांना मी एक शिलाई काढायला लावली। मग त्यात वेळ गेला। आता वाजलेले आहेत 11:30, आणि 11:30 वाजता आम्ही तिकडे गावाला निघणार आहोत जायला आईला घ्यायला। म्हणजे रात्रीचे 11:30 वाजलेले आहे। अद्विक तर झोपलेला पण आहे, त्याला उठवायचं आहे आता, त्याला पण घेऊन जायचं आहे, नाहीतर मग त्याला जर माहीत पडलं की आम्ही गेलो होतो तर तो आणखी ओरडाओरडी करेल, म्हणून माहीला पण घेऊन जायचं आहे। सर्वजण आम्ही जाणार आहोत, लगेच आईला घेऊन येणार आहोत। तिकडे ताई आतापर्यंत वाट बघत होत्या, जेवायचे थांबले होते ते। मी म्हटलं नाही, फोन करून सांगून दिलं होतं की जेवण करून घ्या वगैरे म्हणून, आणि जर माझं आज नसता हे काम झालं ना तर मग उद्या मला सकाळीच निघायचं होतं, म्हणून मग आज लवकर हे काम आटपून घेतलं। थोडा वेळ होता, म्हणजे यांना अद्विकला उठवत आहेत हे, आणि चेहऱ्यावर बघा छान ग्लो आलेला आहे। म्हणजे मला तरी असं वाटते की आता सध्याच इतका ग्लो आलेला आहे, आज पूर्ण रात्रभर रेस्ट मिळेल ना याला तर छान ग्लो येणार। आणि हो, एक म्हणजे तुम्ही लोकांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेली आहे काही जणांनी की सिंक खराब आहे, बेसिन जे आहे ते खराब आहे। तर जे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहिती आहे, म्हणजे ते क्लीन नाही केलेलं आहे असं वाटलं सर्वांना, पण त्यांना माहिती आहे की त्याला ते लिक्विड लावलेलं आहे, गळत होतं ते सिंक, त्याच्यामुळे ते लिक्विड लावलेलं मी थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला।
की ते लिक्विड कसं होतं. तर ते लिक्विड लावल्यामुळे ते त्याचा कलर तो म्हणजे त्या लिक्विडचा कलर तसा आहे एकदम मळका मळका. तर त्याच्यामुळे मी त्याला सिंकला कितीही घासलं तर ते जे आहे सिंकच्या आजूबाजूचं तेवढं ते मळकच दिसणार आहे, तसंच दिसणार आहे, कारण त्याला ते लिक्विड लावलेलं आहे लीक प्रूफ होण्यासाठी. मी दाखवते तुम्हाला बॅक कॅमेराने. तुम्ही म्हणाल की हे काय आहे. आता बघा हे जे आहे ना हे एक लिक्विड आहे. तर हे अशा प्रकारे असं जाड पपडी आहे याची. तर हे याच्यासाठी लावलं होतं की हे लीक प्रूफ झालं पाहिजे, लीक नाही व्हायला पाहिजे. खाली हे पाणी गळत होतं याचं या लाईन मधून असं. तर म्हणून हे लिक्विड लीक प्रूफ होण्यासाठी लावलं होतं. तर हे असं आहे, गंध नाही आहे सिंक, हे छानच आहे. फक्त हे असं असल्यामुळे ते तुम्हाला दिसलं आणि तुम्ही त्याच्यावर कमेंट केलं. मला असं काही वाटलं नाही. जे जुने सबस्क्रायबर्स आहेत ना त्यांनी पण 1-2दा कमेंट केली होती. मी 1-2दा त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं माझ्या, त्याच्यामुळे त्यांना माहिती पडलं की असं असं आहे. तेव्हापासून कोणीच कमेंट करत नाही तसे. जे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना ऑलरेडी माहिती आहे, पण आता तुम्ही नवीन जॉईन केलं असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला माहित नाही, तुम्हाला असं वाटलं की ते गंध आहे म्हणून. आणि ठीक आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे की ती जी भाजी होती ताकवत म्हणत होती मी, मलाच माहिती नव्हतं त्याचं ओरिजिनल नाव. ऍक्च्युली ती चाकवतच आहे. मी सर्च केलं तर ती चाकवत आहे. तर ती चाकवताची भाजी असते. त्याला काय माहिती घोळ नाही म्हणत, पण त्याला ते कोणीतरी घोळ म्हटलं तर अंजली बहुतेक त्यांनी घोळ म्हटलं होतं, पण ते घोळ नाही म्हणत त्याला, आमच्याकडे चाकवतच म्हणतात. मी जेव्हा सर्च केलं म्हणजे गुगलवर टाकलं की त्याचं नाव काय आहे, त्याला चाकवत म्हणतात. मला असं वाटलं की ताकवत म्हणतात, मला दादांनी ताईंनी म्हटलं होतं म्हणून मी ताकवत म्हणत होती. चुकी माझीच झालेली आहे, सॉरी त्यासाठी. बट ही सिंकचं असं आहे प्रॉब्लेम, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करून द्यावं. असा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माहिती नाही म्हणून. निघालेलो आहोत आम्ही आता. अद्विकला तर झोपेतून उठवलं आम्ही. चला काही हरकत नाही, लेट झालं पण आपलंच घर आहे. तिथे कामं पण आवश्यक होतं ना, हो ना, नाहीतर नंतर मग उद्या सकाळी धावपळ झाली असते यार. म्हणून मला सकाळीच निघायचं होतं. मग त्याच्यामुळे मग आज कामं सर्व आटपून घेतले, बाहेरचे मार्केटचे जे पण होते ते, आणि ते ब्लाऊजचं जे झालं ते आणखी. तर बस त्याच्याने वेळ झाला. चला आता निघत आहोत फायनली. आला घरचा फोन. चला मग. आहे म्हणजे थंडी खूपच आहे ना. तुम्हाला का खोटं वाटलं का त्यांचं? बापरे, दारं वगैरे बंद करून सर्वजण, कोणीच नाही. ही गाय दिसत आहे फक्त एक, आणि हो ना, आणि आम्ही दिसत आहोत फक्त. हा ना ताई, आली म्हणतात. झोपल्या होत्या का? अरे बापरे, आला बरोबर. हा मिठू, आई आल्या बरोबर ओरडायला लागला. हा आला बरोबर. आम्ही झोपेतून उठवलं का तुला? झोपेतून उठवलं का आम्ही? आपण 12 वाजता येणार नाही. 12 वाजेपर्यंत काय उपाशी राहतील का? 12 वाजले तर 12 पूर्ण. हा ना, खरंच अद्विक झोपलेला होता. आता आम्ही जेवण करणार आहोत. ताईने स्वयंपाक बनवून ठेवलेला होता. काय काय बनवलेलं आहे? हा, तुरीच्या शेंगा, या तुरीच्या दाण्यांची भाजी आहे. हे बघा, पालक आहे त्याच्यामध्ये टाकलेली, तुरीच्या दाण्यांची भाजी आणि पोळ्या. ताई म्हणून स्वयंपाक करून ठेवा. म्हटलं हो करून ठेवा. मग आम्ही आता नाही, थोड्या वेळाने तरी मी सांगितलं होतं ताईला थोडं लेटच होणार म्हणून, पण इतकं लेट होणार असं वाटलं नव्हतं आम्हाला. म्हणजे खूपच जास्त लेट झालं. इतके मी ताटा पाहिजे माहीन मी एकत्रच जेवते. चला अद्विक, कर बेटा पप्पांसोबत जेवण. हा हो हो, परवाला वापस. परवाला नाही, परवा रात्री जमलं तर ठीक आहे, नाही तर मग नर्वाला सकाळी 5 वाजता. चला मग तुम्ही रेडी राहा जा. आपल्या घरी आता आजी म्हणते, आई म्हणतात 3 वाजतापासून बॅग पॅक करून ठेवली म्हणतात. आईची एक झोप पण झाली. आम्ही इतक्या लेट आलो. आई झोपलेलं तर आम्ही आलो तर. हो ना. चल माही, निघायचंय आपल्याला. चला चला.
चला चला इशू, हा म्हणून चल ना इशू, तू पण चल ना, उद्या यायचंच आहे ना. मग ट्युशन आहे का? एक दिवस गेली तर चालते का? घरून होते का काही? काकाजू समोर आणून घालते घरी. शिवा चलतं का दुपारून? अगं इशू उद्या तिथं सुट्टीच आहे ना. अच्छा हा, मंडेला तर आपण मंडेला दुपारी येणार आहे. पतंग आहे घरी. चला, कोण कोण रेडी झालेला यायला? शिवा तू नाही येत आहे. शिवा रेडी झालेला, आई रेडी झालेली आहे. बस रेडी राहा. हो हो आली मी पण. चला, किती सामसूम झालेलं आहे गाव माही. हो ना, बरोबर आहे. अद्विक आजीला बसू दे बाळा. माही आजीला पाणी दे बेटा, गोळा घेते आजी. चला, पोहोचलो आम्ही घरी. आणि इथे आल्यानंतर म्हणजे किती वाजले असतील आता? 1 वाजून गेला ना, 1 वाजून गेलेला ना. पतंगा उडवणं सुरू आहे इथे. हा 1:15 वाजले. अरे बाप रे, 1:15 वाजलेला आहे आणि इकडे पतंगा उडवणं सुरू आहे. यांच्या मुलांसाठी पतंगे घेऊन आले होते. चला, आता बर्थडे विश करणार आहे मी सर्वांना. तर पूजा थोरवत ताई म्हणतात की आज माझ्या हस्बंडचा पण बर्थडे आहे. तर दादा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो, तुम्हाला सुख समृद्धी मिळो आणि हे वर्ष तुमच्यासाठी खूप छान जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आणखी त्यांनी नाव नाही दिलेलं आहे. त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे म्हणजे ईशानचा. तर ईशान, तुला पण वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुझं पण वर्ष खूप छान आणि सुख समृद्धीचं जावं. तुझ्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण हो आणि खूप छान अभ्यासात प्रगती करो. तर आणखी आहे पल्लवी गावंडे ताईंच्या मुलीचा बर्थडे आहे, अधिरा गावंडेचा. तर अधिरा, तुला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझं पण हे वर्ष खूप छान जावं, सुख समृद्धीचं जावं आणि तुला भरभराटीने यश मिळो. तुझ्या अभ्यासात वगैरे तू खूप छान प्रगती करो. तर अशीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला माझ्या माहेरचा बघायला मिळणार आहे. उद्याला मी जाणार आहे माहेरी, सकाळीच निघणार आहे उद्या माहेरी जायला. आणि नंतरचे जे ब्लॉग आहे ते तुम्हाला बघायला मिळतीलच. बेबी शॉवरचा वगैरे ब्लॉग बघायला मिळणार दीपालीच्या. तर हे सर्व ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतीलच. तर चला मग इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटूया नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचं लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला, बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.